आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून गायब आहेत। डहाणूमधल्या घोलवड बोर्डी मार्गावर ते शेवटचे दिसले। तिथून त्यांचं पुढे काय झालं याची काहीच माहिती मिळत नाहीये। यातली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे धोडी यांचं अपहरण झालं असावं अशी भीती त्यांचे कुटुंबीय व्यक्त करतात। अशोक धोडी गायब झाल्यापासून पुढच्या काही दिवसात या घटनेचं गूढ आणखी वाढवणाऱ्या आणखीन काही घटना समोर आल्यात। बघूया। फोटोमध्ये दिसणारे हे आहेत शिवसेनेचे डहाणूमधले पदाधिकारी अशोक धोडी। अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत। धोडी कुटुंब 8 दिवसांपासून त्यांची वाट पाहत आहे। अशोक धोडींचं नेमकं काय झालंय याची नेमकी माहिती कुणीच देत नाहीये। 19 जानेवारीला अशोक धोडी हे काही कामासाठी मुंबईला गेले होते। 20 जानेवारीला अशोक धोडी हे डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले। तिथून त्यांची गाडी घेऊन ते घोलवड बोर्डी मार्गे घरी निघाले। त्या दरम्यान धोडी यांनी आपल्या पत्नीलाही फोन केला, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता। पुढे त्यांचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही। धोडी यांचं अपहरण झालं असावं अशी भीती धोडी यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे। 19 तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन। दुसऱ्या दिवशी 20 तारीखला परतले, डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते घोलवड बोर्डी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता, भाजी बनवून ठेव काहीतरी असं फोन केला होता। नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतं। तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असतील त्यांना। धोडींच्या संदर्भात आतापर्यंत फक्त एक सीसीटीव्ही समोर आलाय। त्यामध्ये धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार दिसते। 20 जानेवारीच्या संध्याकाळी 6:55 धोडी यांची ब्रिझा कार झाई बोरीगाव या मार्गावरून जातानाचा हा सीसीटीव्ही आहे। ज्या ठिकाणाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे तिथपासून 1 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर धोडी यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अशोक धोडी हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे डहाणूमधले पदाधिकारी आहेत। विधानसभा निवडणुकीत त्यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम केलं होतं। धोडी हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावादावर नेहमीच आक्रमक असायचे। त्यामुळे धोडी यांचं अपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेलं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबियांना आहे। धोडी यांचं काय झालं या प्रकरणाचा तपास पोलीस नीट करत नसल्याचाही कुटुंबियांचा आरोप आहे। त्यातच धोडी यांच्या गाडीच्या काचा वेवजी डोंगराजवळ आढळल्याचं समजतंय। त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय। धोडी गायब होण्यामागे नेमकं कारण काय आहे? त्यांचं खरंच अपहरण झालंय का? त्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत। त्यासाठी अशोक धोडी यांचा शोध लवकरात लवकर लागायला हवा। मनोज सातवी, NDTV मराठी, डहाणू।